चला आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला ताईंनो, कसे हात बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना। आज खूप छान व्हिडिओ होणार आहे, कारण की जे काही मी घरी बनवलेलं आहे ना, तूप काढलं त्या पाण्यापासून मी पनीर बनवलं, त्याची रेसिपी आज। तर व्हिडिओ आवर्जून बघा, लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ताई नवीन असेल ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, लाईक पण करा, शेअर पण करा। तर चला व्हिडिओ बघू। बघा आता जे काही पनीर बनवलं होतं ना मी, आपल्याला त्याचीच इथं भाजी बनवायची आहे। तर बघा इथं कांदे, टमाटे, थोडंसं तेल टाकलेलं आहे तव्यामध्ये, कांदे टाकले, टमाटे टाकले, अद्रकचा तुकडा टाकला, पीठ भिजलं ना, चपात्यांचा हात भरलेला आहे माझा। म्हटलं इकडे चपात्या करते तोपर्यंत इकडं होऊन जाईल, म्हणून भरलेला हात माझा तसाच आहे। तसेच कांदे इथं मी भाजायला टाकले। तर बघा चपातींचं आता पूर्ण पीठ भिजूनच घेते मी। तर आता इथं कांदे मस्तपैकी भाजले जातात तोपर्यंत मी इथं अर्धच पनीर घेतलेले, अर्धा खडा ठेवून दिला, दाखवते तुम्हाला तो अर्धा खडा। पण मी अर्धा खडा मी इथं कापून घेतलेला आहे, कारण भरपूर सारं पनीर बनलं होतं ते जास्त होऊन जाईल, त्यासाठी 2 वेळा बनवणार आहे मी। तर आता एवढं पनीर मी इथं कापून घेतलेलं आहे, हे बघा। एवढ्याचीच भाजी करायची, कारण आम्ही 3च जण जेवण करणार आहे, राकेश नाही जेवणार आहे, त्याचं बाहेर जेवण आहे आज। तर बघा कांदे मस्तपैकी भाजले जात आहे इथं, तेलामध्ये असे फ्राय केले ना भाजीला छान चव वाढते। अशा प्रकारे कांदे मी इथं भाजायला ठेवले, परत परत असं परतवायचं आहे, त्यांना जळू नाही द्यायचे। तर चला आता भाजले गेलेले मी एका प्लेटमध्ये काढून घेते। जास्त काळपट नाही करायचे आपल्याला, आपण जेव्हा काही मसाला करपवतो ना तेव्हा आपण छान मसाला करपवला जातो, त्यासाठी। आता प्लेटमध्ये काढून ठेवला, आता चपात्या करून घेते मी इथं। पीठ आधीच भिजून ठेवलं होतं मी। आता इथं चपात्या करते। पीठ असं छान मस्त मुरलं गेलेलं आहे, आधीच भिजून ठेवलेलं होतं मी। तर बघा आता 4-5 गोळे बनवून घेतलेले आहे मी। तर बघा अशा प्रकारे मी इथं चपात्या बनवून घेणार आहे आता। आणि माझा हा डब्बा नेहमी पिठासाठी केलेला असतो, कारण की प्लेटमध्ये पीठ घेतलं म्हणजे खाली खूप पडतं, इकडे तिकडं होतं, त्यासाठी असा डब्बा बनवून घेतलेला आहे। आणि हा डब्बा पण डीमार्टमधूनच आणलेला आहे बरं का। आमच्या कविता दीदीने पाठवला आहे, तिच्या घरी होता ना, अंशूला खूप आवडायचा, म्हणून मग तिने हा घेऊन पाठवला। आली तेव्हा घेऊन आली होती ती तेव्हा। तर चला आता आहे ना, छान चपाती अशी मस्त गोल लाटली गेलेली तव्यावर टाकते।